मुदखेड येथील बौद्ध उपासकांनी धम्म परिषदेची परंपरा कायम राखली। मागील वर्षी मुदखेड शहरात जे भव्य अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं ते पूर्णपणे समाजाच्या हिताचं ठरलं। तीच परंपरा कायम राखत धम्म प्रकाराची दिशा बुद्ध विचाराकडे घेऊन जाणार। दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुसऱ्यांदा समाज बांधवांनी मुदखेड जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सौंदळ गावात 2 दिवसीय शंकरपटाचं प्रशिक्षण संस्कार केंद्रात सरपंच हर्ष मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच आपला हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाणारे सुगतदादा चंद्रकापुरे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। या जंगी शंकरपटाला पट सैनिकांची पट पाहायला तुफान गर्दी उसळली होती। अरविंद सोनाजी तर आजूबाजूच्या गावातील महिला देखील मोठ्या संख्येने पटाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या। बैलांच्या शर्यतीवरून न्यायालयाने बंदी उठवल्याने शंकरपटाचं आयोजन करण्यात पुन्हा एकदा गावोगावी सुरुवात झाली। शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय। तर या शंकरपटात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि बाजूला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील 30च्या वर बैलजोड्यांनी या शंकरपटात सहभाग घेतला होता। नेहमी कोरोना काळानंतर दुसऱ्यांदा सौंदळ गावात शंकरपटाचं आयोजन करण्यात आल्याने हा शंकरपट पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। तर या शंकरपटाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार उपगुप्त सुनील मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुगतदादा चंद्रकापुरे, युवा सरपंच शिवरत्न थेरो यासह विविध शेतकऱ्यांचे पुरस्कार देऊन दुसऱ्या धम्म परिषदेच्या निमित्ताने गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बोरगे यांच्या स्मरणार्थ थोरात परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच मुदखेड ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पल्स पोलिओ बूथ उभारण्यात आले होते। रात्री 9 वाजता महागायक अजय देहाडे, चैतन्य लोखंडे, शुभम मस्के यांचा भीमगीत व बुद्धगीतांचा कार्यक्रम रंगला होता। यावेळी हजारांच्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होत्या। ही दुसरी धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी भीमनगर, नवी आबादी, अशोकानगर, रेल्वे कॉलनी, लुंबिनी नगर, समतानगर, सिद्धार्थनगर, महामाया महिला मंडळ आणि नवयुवकांनी परिश्रम केले।